आणि सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करत आहोत. पूर्वी लता दीदी, आशाताई, सुलोचना दीदी, खय्यामजी, जावेद अख्तर, हरिप्रसादजी, झाकीर हुसेन अशा रसिकांच्या आणि प्रेक्षकांच्या हृदयावर स्थान निर्माण करणाऱ्या व्यक्तींना हृदयनाथ अवॉर्डने सन्मानित केलेलं आहे. आज पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांना सन्मानाने प्रदान करताना आम्हा सगळ्यांनाच अभिमान वाटत आहे. रुपये 1 लाख. सन्मानाचं उपन्न, मानाची पदवी, आणि सन्मान चिन्ह. जोरदार टाळ्यांनी आपण या दोन्ही विंगचं खूप खूप कौतुक करूया. वेदिका म्हणूनही त्यांचा परिचय आहे. आणि यानंतर अविनाशजी यानंतर त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि डॉक्टर अनिल काकोडकर यांनाही. मान्यवर रंगमंच, सर्व मान्यवर आहेत. या सर्व मान्यवरांमध्ये मी बसलोय मध्ये ही फक्त दिदीची कृपा आहे आणि काही नाही. मला 27 नाही, मला 28 वर्ष लागले. 88 म्हणजे मी 89 मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि 89 मध्ये प्रवेश करणं म्हणजे पुढच्या वर्षी मी 90 वर्षाचा होईल. 90 मध्ये प्रवेश करणं म्हणजे शेवटच्या दशकामध्ये प्रवेश करणं, याची मला पूर्ण जाणीव आहे. शेवटचं दशक फार चांगलं नसतं, मी भोगणार आहे. पण म्हणून हे जे वर्ष आहे, या वर्षात माझ्याकडनं चांगलं काम व्हावं. आपल्या आशीर्वादाने आपण मला आशीर्वाद द्या की मी काही चांगलं काम करू शकेल. या वर्षामध्ये पुढच्या वर्षानंतर बघू काय होतं ते. माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मास्टर दिनानाथांचा मुलगा आहे मी. यापेक्षा मोठा मुलगा काय हवा. लता मंगेशकरचा भाऊ आहे मी. याच्यापेक्षा आणि मला मोठे मोठा काही नको. ज्ञानेश्वराची एक ओळी सांगतो आपल्याला की बाप रखुमा देवी वरू सहज नीटू झाला. हे सहज नीट होणं फार अवघड असतं. कलाकार ज्यावेळेला स्वरांजली बांधायला बसतो तर तो कारागिरी करतो, पण जी कलाकृती सहज निर्माण होते त्यात अतिशय उत्तम गाणं असं निर्माण होतं. तर ज्ञानेश्वर म्हणतं की सहज माझं आयुष्य सहज गेलं आतापर्यंत. हे फक्त माझी दिदी हेच त्यामुळे आणि काही नाही. मला खूप बोलायचं आहे, पण आता नाही, मध्यंतरानंतर. कारण हा कार्यक्रम जरा लांबला. मध्यंतरात मी आणि दिदी किंवा दिदी आणि मी असा माझा कार्यक्रम आहे. त्यात मी दिदीच्या आठवणी जागवणार आहे आणि दिदीची गाणी पण त्याच्याबरोबर असतील. आज एकाच गोष्टीचा खंत आहे की जर दिदी इथं असती तर तिला फार आनंद झाला असता. मीरा तिला फार आनंद झालाय, उषा तिला आनंद झालाय. कारण त्या दोन्ही मोठे बहिणी आहेत. आम्ही सगळे मंगेशकर 90च्या पार आहोत. ही पण ईश्वराची कृपा आहे. पण सर्व आता त्या विंगमध्ये जायले याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आपण आम्हाला आशीर्वाद द्या. माझ्या नावाचा पुरस्कार इतक्या मोठ्या व्यक्तीला मिळाला, हा त्यांचा सत्कार नाही, हा माझा सत्कार आहे. या रंगमंचावरती मला आमदारांनी आठवण करून दिली की मी इथं रात्री 10ला गायला बसायचा आणि सकाळी 7 किंवा 8चा कार्यक्रम संपायचा. फक्त एक तबल्यावाला मी असायचा आणि लोक 8-9 तास गाणं ऐकत असायचे आणि मी गाऊ शकत होतो.
आता मी गाऊ शकत नाही पण बोलू शकतो. त्यामुळं मध्यंतरानंतर आपण थांबा. दीर्घ काही हृदय आठवण मी आपल्याला सांगेन, ती गाणी आपल्याला सांगेन. पार्लेकरांना मी ओळखू नये आणि पार्लेकर मला ओळखू नये. त्यामुळे आपण इथं थांबायची एवढा पूर्ण खात्री. आपण इथं प्रेमाने आलात, मी आपले आभार मानतो. सगळ्यात जास्त आभार मानतो माझे सन्मित्र प्रभावकरजी, जे माझा नेहमी वाढदिवस साजरा करतात. यावेळी पण त्यांनी फार मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला. मी त्याचे मनपूर्वक आभार मानतो. आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. खरं म्हणजे जेव्हा मला हे सांगण्यात आलं की हा पुरस्कार मला देण्याचं योजलेलं आहे आणि मग या आधीच्या पुरस्कारांची जी यादी वाचली तर तेव्हा माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला आणि तो प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की मी याच्यात कुठे बसतो. कारण ती यादी एवढ्या मोठ्या मोठ्या मंडळींची आहे आणि त्यांची क्षेत्र आणि माझं क्षेत्र हे एवढं भिन्न आहे. या सर्व लोकांनी जनमानसावर आपल्या कलेने, आपल्या खेळाने, आपल्या कर्तृत्वाने एक प्रचंड पगडा बसवलेला आहे. आज पंडितजीच्या 91व्या वाढदिवसानिमित्त लतादीदी जन्मदिन प्रतिष्ठान स्थापनेचं अविरत कार्य चालण्यासाठी स्थापनेचा प्रयत्न मंगेशकरांच्या नेतृत्वाखाली होत आहे. त्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून ₹25 लाखाची देणगी मी जाहीर करत आहे आणि माझे वैयक्तिक श्री अमोलराजे जन्मेंद्रराजे भोसले यांच्याकडून मी 11 लाखाची देणगी जाहीर करत आहे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, मंगेशकरजी, खांडेकरजी, खाडीलकरजी, काकोडकरजी आणि आयोजक प्रभावळकरजी आणि अळवणीजी, भोसलेजी आणि शेलार म्हणून मी आहे. सर्वात प्रथम तर पंडित हृदयनाथ मंगेशकरजींना माझ्याकडून आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला 100वा कार्यक्रम सुद्धा वाढदिवसाचा इथेच व्हावा आणि त्यात तुम्ही आम्हाला बोलवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळेच जण सौभाग्यशाली आहोत की आज या मंचावर असे दोन, खरं तर सर्वच, पण विशेषतः पंडित हृदयनाथ मंगेशकरजी, अनिल काकोडकरजी, उषाताई, मीनाताई या सगळ्यांसोबत आपण या वातावरणात, या सभागृहात एकत्रित आहोत. या सगळ्यांचं कार्य इतकं मोठं आहे, कदाचित 3 तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम करण्याऐवजी प्रत्येकावर 3-3 दिवस बोलता येईल इतकं कार्य या सगळ्यांनी केलेलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना बऱ्याचदा मोठी लोक जी असतात ही आपला वाढदिवस आपल्या परिवाराबरोबर, आपल्या सगळ्या सेवरांबरोबर नाहीतर बगल बच्चांबरोबर करतात. पण हृदयनाथजींनी सुद्धा आजचा वाढदिवस साजरा करताना किंवा हृदय शाटचे प्रभावळकरजी यांनी त्याचं नियोजन करताना यात मुद्दामून प्रयत्न हा केला की समाजातील नाही तर देशातील अग्रणी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ज्यांनी काम केलंय त्या काकोडकरांच्या कामाला पुन्हा एकदा अभिनंदन करण्याची संधी म्हणून आजचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. मला वाटतं या कार्यक्रमाचं आयोजन हेच आपल्याला सगळ्यांना आनंददायी आहे. तसं बघितलं तर काकोडकरजी आणि मंगेशकरजी यांच्या कामातली समानता मला दिसते. ते यासाठी कारण अनिल काकोडकरजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, ते अणुशास्त्र विषयातले शास्त्रज्ञ आहेत
आणि ज्याला आपण अणुशास्त्र म्हणजे ज्याला मराठीमध्ये न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणतो, त्या न्यूक्लिअर सायंटिस्टचं काम आणि त्यात अनिल काकोडकरांचं काम हे इंडिजिनियस न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याचं आहे. आणि त्याच्या खोलात गेल्यावर लक्षात असं येतं की न्यूक्लिअर स्टडीज मध्ये लक्ष द्यायचं असेल तर ॲटॉमिक न्यूक्लिअर याचं संशोधन करताना त्याच्यात ऊर्जा कुठून येते, ती ऊर्जा कशी ऍब्झॉर्ब होते, त्याचं वहन कसं होतं, या अणूच्या ताकद, क्षमता, वहन आणि परिवर्तन याचा संपूर्ण अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणजे काकोडकरजी आहेत. आणि त्यामुळे अणूंवरचा त्यांचा अभ्यास, त्यातला निर्माण होणाऱ्या गती आणि ऊर्जेचा अभ्यास ही नवनवीन कवाडं शास्त्रज्ञांची किंवा शास्त्रांची उघडणारी आहे. पण मी मानणाऱ्यांपैकी आहे की तुमचं कार्य हे अतुलनीयच आहे. पण या समाजामध्ये कित्येक लोक असेही मानणारे आहेत की या अणूंमधल्या ताकदीला ऊर्जा देण्यासाठी जी गोष्ट निसर्गाने निर्माण केली त्यामध्ये नाद आहे. त्या अणूच्या उच्चारणासाठी, त्याच्या गतीसाठी, त्याच्या ऊर्जेसाठी जे कार्य करतं ते म्हणजे ध्वनी, लहरी आणि प्रकाश आहेत. या ध्वनी, लहरी, प्रकाशाचं काम ज्या मंत्रातून, ज्या गीतातून, संगीतातून, नादातून होतं ते करणारे संगीतकार आहेत. आणि म्हणून अशा अणुरेणूंच्या गतीचा एका अर्थाने आध्यात्मिक विकास करणारे सुद्धा काकोडकरजी जसे शास्त्रज्ञ आहेत तसं मी म्हणेन हृदयनाथ मंगेशकरजी हे सुद्धा सांगीतिक शास्त्रज्ञच आहेत अशा पद्धतीचे. आणि म्हणून या कार्यामध्ये पंडितजींनी केलेलं काम हे मला असं वाटतं की अवघड गोष्टी सहजतेने सोडवण्याचं काम त्यांनी केलं आहे. हे वर्ष संत ज्ञानेश्वरांचं 750 जयंती वर्ष आपण साजरं करतोय. आणि मग 750 वर्षापूर्वी जन्मलेले संत ज्ञानेश्वर वयाच्या 16व्या वर्षी असं काही लिहून ठेवतात की जगभरातल्या लोकांना संशोधनाचा विषय होतो. प्राणी मात्रापासून निसर्गापर्यंत, मानवी मनापासून स्वशोधनापर्यंत, परमात्म्यापासून भक्तीपर्यंत सगळं विश्लेषण करणारे ज्ञानेश्वर, त्या संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीला सहजतेने आपल्या सगळ्यांच्या मनात रुजवणारं संगीत जर कोणी केलं असेल तर ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केलं. आणि म्हणून आजच्या या वर्षी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की संत ज्ञानेश्वरांच्या 750व्या जयंतीच्या वर्षानिमित्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी ठरवलंय, आम्हाला तसं सांगितलंही आहे की देशातील सगळ्या राज्यात आणि खांडेकरजी विदेशातल्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आणि जिथे जिथे शक्य असेल तिकडे पंडितजी आपला आशीर्वाद आम्हाला हवा आहे. आपला आशीर्वाद, मार्गदर्शन आणि स्वतःचा त्या ठिकाणी असलेला सहवास सुद्धा त्या युवकांना प्रेरणा देणार आहे. मला या गोष्टीचा अजून एक उल्लेख करायचा आहे की आताच मी काकोडकर साहेबांशी बोलत होतो. खरं तर एका आयोगाच्या संबंधात मी त्यांच्या बरोबर त्यांच्या हाताखाली काम करतोय. आणि परागजी, त्या आयोगाचं काम इतकं मोठं आहे, विज्ञान आणि बरोबरीने नवनवीन नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतीतल्या प्रयोगापासून अगदी यावर्षीचा गणेशोत्सव सुद्धा धुमधडाक्यात झाला असेल तर त्याच्यातल्या असलेल्या पर्यावरणाच्या मूल्यांचं विच्छेदन करण्याची भूमिका ज्यांनी केली आणि ज्यामुळे गणेशोत्सव सुद्धा निर्विघ्नपणे पार पडला, यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे अनिल काकोडकरांचं आहे, हे मला आढळण्याचं. अनिल काकोडकरजी, आपणही शतायुषी व्हा, आपलं मार्गदर्शन या देशाला सातत्याने मिळत राहावं. आणि हृदयनाथजी, आपल्या गीत संगीत नादब्रह्माने आपल्यापर्यंत या अणुरेणूंच्या लहरी अशा पोचो की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनुभूती, सुख, शांती, समाधानाची मिळो.
एवढ्याच शुभेच्छा देतो. ही दोन माणसं अशी आहेत की अनिल काकोडकरांनी एक भारतीय म्हणून आपली मान अभिमानानं ताठ करण्याचं बळ आपल्याला दिलं. त्यांनी ज्या पद्धतीनं देशाची अण्वस्त्र सज्जता अणुक्षमता दाखवली जगाला, त्यामुळं त्यांच्यामुळं प्रत्येक भारतीयाची मान अभिमानानं ताठ झाली. आणि पंडितजी त्यांचं काम असं आहे की कितीही मरगळलेलं मन असेल तर त्या मनाला उभारी देण्याचं काम गेली जवळपास 70 वर्ष सातत्यानं ते करतायत. आणि आपल्या मनाशी संबंधित अशा दोन वेगळ्या पद्धतीनं आपल्या मनाला उभारी देणाऱ्या या दोन मान्यवरांचा आज एकत्रितपणानं आज इथं सत्कार होतोय. पंडितजी आपल्याला खूप शुभेच्छा. आमच्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप तुम्हाला साष्टांग नमस्कार आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. स्मरणीय कार्यक्रमही होतो आहे आणि या निमित्ताने दोन मान्यवरांना शुभेच्छा केवळ मी देईन. आणि पंडितजी आपल्याला 88व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तर मनपूर्वक शुभेच्छा देतोच. मगाशी उल्लेख झाला की आजचा कार्यक्रम सुद्धा हाऊसफुल आहे, पण मला आठवतंय की आमच्या कॉलेज जीवनापासून 31 डिसेंबर तर आपल्या नावाने फुल नाईट, या ठिकाणी हाऊसफुल असे प्रयोग वर्षानुवर्ष आम्ही पाहिलेले आहेत. आणि त्यामुळे आमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत महत्वाचं असं आमचं जीवन समृद्ध करण्याचं काम पंडितजी आपण केलेलं आहे. आपल्याला शुभेच्छाही देतो. आणि आशिषजीने सांगितल्याप्रमाणे आपला 100व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मी स्टेजवर नसलो तरी समोर तर नक्की येईनच, हे सुद्धा या ठिकाणी बुकिंग करून ठेवतो. गेल्या काही वर्षात भारतरत्न लता दीदी यांचा जन्मदिन दिनांक 28 सप्टेंबर रोजी पुण्यात एक संगीतमय कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात पंडित हृदयनाथजी नवोदित तरुण गायक कलाकाराला सन्मानित करतात. हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे व तो 2 सत्रात सादर करण्यात येतो. मध्यंतरात दीनचे आवडतीचे पदार्थ करून रुचकर जेवणाची व्यवस्था केलेली असते व सर्व रसिकांना ते फारच भावते. प्रतिष्ठान याला नेहमीच चांगला पाठिंबा देत असतो. आता विश्वस्तांना हा कार्यक्रम पण असाच कायम सुरू राहावा ही इच्छा आहे. हा दीदी आणि मी हा जो कार्यक्रम आहे तर दीदीची आणि माझी संगत 82 वर्षाची असती नाही आहे. तर तिच्या आठवण मी सांगणार आहे काही, आणि त्याची चांगली उत्तम गाणी गाजलेली ते मी ध्वनिमुद्रित करणार, ती लोकांपुढे सादर करणार. आणि काही आठवण सांगू शकाल का? तुमचा खूप आठवणी आहेत. दीदी तुमच्यासाठी काय बनवायचं? ती स्वयंपाक मस्त बनवायचं ना. दीदी काय, दीदी आई आहे. दीदी कोण सगळे जे जे उदात्त उत्तम महत्पंत ते सगळं दीदी आहे. आम्ही पडछाया आहोत तिथे. प्रतिध्वनी ज्याला म्हणतात ना, इको, तो होता. बोला. एक आठवण सांगा ना, जे म्हणजे नाही, कार्यक्रमात मी दीदीच्या आठवणी सांगणार नाही. हां, एक आता सांगू शकाल का? एक ओपनिंग. इतक्या आठवड्यात की त्यातला निवडून आठवण सांगणं जरा अवघड जात आहे. पण एक सांगतो की 1942 साली, म्हणजे बरोबर 84 वर्षापूर्वी मास्टर दीनानाथ म्हणजे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. तर दीदी फक्त 12 वर्षाची पोरगी आहे. तर 12 वर्षाच्या पोरीने संपूर्ण कुटुंबाला, मंगेशकर कुटुंबाला सांभाळला. आई आणि 4 भावंड आणि जागतिक कीर्ती मिळवून दिली सगळ्यांना. आज लता मंगेशकर, मीना मंगेशकर, आशा मंगेशकरच, उषा मंगेशकर, रेजा मंगेशकर यांना जागतिक कीर्ती मिळवून दिली ती लता मंगेशकरनी, पण दीदीने. आम्ही तिच्या पाठी आहोत. पण सेनापती ती सैन्याबाबत की आज माझा 89वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला एक घोषित करायची गोष्ट की 40 वर्षापूर्वी आम्ही मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान स्थापन केलं वडिलांचा जन्म वाढदिवसानिमित्त. आज 84 वर्ष झाले की आम्ही तो वाढदिवस त्यांचा पुण्यतिथी करतो. 28 सप्टेंबरला दीदीचा वाढदिवस येतो. तर गेली 7 वर्ष आम्ही तो वाढदिवस करत आहोत. यापुढं तो व्हावा, तो भव्य प्रमाणात व्हावा, मोठ्या प्रमाणात व्हावा
म्हणून आम्ही प्रतिष्ठान स्थापन करतो, दत्ता जन्मदिन प्रतिष्ठान. फक्त 28 तारखेला कार्यक्रम होईल. एक नवोदित कलाकाराला 1 लाख रुपये आणि पारितोषिक देण्यात येईल. त्याचे ट्रस्टी येणार आहेत, त्याची नावं स्टेजवरती घोषित करू. या मोठ्या लोकांचा आशीर्वाद आहे, यांच्या आशीर्वादाने जो ट्रस्ट चांगला चालेल, हीच गोष्ट मला इथं सांगायची होती. आशीष जी आपको कैसे लग रहा है? मला याचा खूप आनंद आहे की आज स्वतः व्यक्तिगतरित्या पंडित हृदयनाथ मंगेशकरजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. त्यांचा 89वा वाढदिवस आहे. त्यांचा 100वा वाढदिवससुद्धा साजरा करताना मला यायला आवडेल, मी येईन. त्यांनी केलेलं कार्य, त्यांची संगीताची सेवा आणि अवघड गोष्टी सहजतेने संगीतातून मांडण्याची त्यांची हातोटी ही विलक्षण आहे. आज स्वतः त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम करताना पुन्हा समाजाला काहीतरी दिलं पाहिजे, नवोदित कलाकारांसाठी उभं राहिलं पाहिजे, या भावनेने त्यांनी आज जी घोषणा केली ती समर्थनीय, प्रशंसनीय आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतोय. आज सुद्धा ज्यांना अवॉर्ड देत आहेत ते आमचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ काकोडकरजी. हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचा अभिमान आहे आणि त्यामुळे त्यांना सुद्धा आज गौरवान्वित करण्यात येत आहे. आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरजींनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जी निवड केली आहे त्यातनं उद्याच्या होणाऱ्या विकासाची द्वारं खोलणाऱ्या तंत्रज्ञान आणि ज्ञानाची कास धरणाऱ्या काकोडकरजींना आपण ते देतो आहोत. त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. आठवण सांगू शकाल का? बाबांनी पण सांगितलं. अशा आठवणी ज्या आहेत त्या कधी कधी पुन्हा एकदा त्या तिधी समोर बसल्या आहेत की काय अशा वाटाव्या आठवणी आहेत. मला मुद्दामून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. दुर्मिळ क्रिकेटमधल्या फोटोंचं एक पुस्तक, चित्रपुस्तक ज्याला आपण म्हणू, हे आमचे छायाचित्रकार बने यांच्या पुढाकाराने आणि त्याला मी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यानंतर BCCIमध्ये असल्यामुळे त्यांना थोडा हातभार मी लावला होता आणि असं ठरलं ते पुस्तक ज्या पूर्ण झालं. आजही ते पुस्तक माझं मत आहे की अतिशय सुंदर झालेलं पुस्तक आहे. विविध क्रिकेटमधल्या खेळाडूंच्या शैली, क्रीडांगणातले प्रसंग, मैदानातल्या घडामोडी याला छायाचित्रण केलेलं आहे आणि ते पुस्तक दिदींच्या हस्ते प्रकाशित करावं ठरलं. आणि आपल्या निवासस्थानीच खाली असलेल्या छोट्या हॉलमध्ये ज्यावेळेला ते प्रकाशित करण्याचा कार्यक्रम ठरला, मी अचंबित झालो. दिदींचं क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेट आणि क्रिकेट बद्दलची असलेली माहिती, नावासहित त्यांच्या असलेल्या शैली, या सगळ्यावर त्यांच्याशी गप्पा मारताना मला असं वाटलं की स्वर सम्राज्ञींशी मी बोलतोय का क्रीडा समीक्षकाशी बोलतोय. इतक्या मोठ्या पद्धतीने, नाविन्यपूर्ण पद्धतीने ते मांडलं होतं. मी कधीच हे विसरू शकणार नाही. मला अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. आमचे नेते आणि आताचे गृहमंत्री अमित शहाजी ज्या वेळेला दिदींना भेटायला घरी आम्ही आलो होतो आणि अमित शहाजी, मी, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेच होतो आणि अमित शहाजींनी त्यांच्यामध्ये जुने गीतकार, जुने कवी, गझलाकार, शायर या विषयावर जी चर्चा झाली त्यामध्ये राजा हिंदुस्थानी पासून नौशाद अली साहेबांपासून जे आत्ताच्या संगीतकारापर्यंत या विषयातल्या बारकाईची मांडणी, ती सुद्धा नम्रतेने, कोणालाही कमी न लेखता, या सगळ्या गोष्टी मी लिहून ठेवल्या आहेत. कधीतरी त्या आपल्याला प्रसिद्ध पण लिहिल्या. हाऊ डू यू फील सर? नाही म्हणजे मला जेव्हा एक कळवण्यात आलं की पंडितजींच्या नावाचा पुरस्कार आज इथे मला मिळणार आहे,
अर्थात खूप आनंद झाला, पण मी थोडा संभ्रमात सुद्धा पडलो की याच्या आधी जे पुरस्कारार्थी आहेत त्यांची जर यादी बघितली तर मी त्याच्यात कुठे बसतो की नाही बसत, आणि ती शंका मला अजून पण आहे. सांगायचा मुद्दा असा की हा एवढा मोठा सन्मान आहे आणि आज स्वतः पंडितजींच्या हस्ते तो मला मिळणार आहे, तर याच्यापेक्षा जास्त बहुमानाला काय म्हणायचं. नो वर्ड्स टू से. थँक्यू सो मच सर. श्री स्वामी समर्थ. आज पंडितजी आमचे आदरणीय लता दिदी यांचे लहान बंधू म्हणजे सर्वस्व त्यांचे लाडके असे बाळ पंडितजीचा 90वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त 89 वर्षात ते पदार्पण करीत आहे. आम्ही त्यासाठी खास अक्कलकोटावरनं आलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यावर अन्नछत्रावर स्वामी समर्थानंतर मंगेशकर कुटुंबियाचा आशीर्वाद अन्नछत्रावर अतिशय लाभलेला आहे. आमच्यावर सुद्धा आमचं भाग्य समजतो. काय तर मागच्या जन्मीच आम्ही पुण्य केलं म्हणून मंगेशकर कुटुंबियाचं आम्हाला सानिध्य, आशीर्वाद, प्रेम मिळत आहे. आणि पण या शुभमुहूर्तावर मी एक घोषणा करावं म्हणतो. आता पंडितजींना कितपत पंडितजींचं साथ मिळेल ते आपण लता दिदींच्या नावाने जन्मदिनी दिवशी एक प्रतिष्ठान स्थापन करावं म्हणतो, लता दिदी जन्मदिन प्रतिष्ठान. त्यासाठी आम्ही अन्नछत्रातर्फे भरीव आमचं सहकार्य राहणार आहे. माझं वैयक्तिक अमोलराजे भोसले यांच्यातर्फे सहकार्य लाभणार आहे आणि आपलं सर्व इतरांचंही लता दिदीवर प्रेम करणारे असंख्य रसिक श्रोत्यांचं, त्यांना मानणाऱ्या लोकांचंही हे मिळणार आहे. तरी त्या दिवशी या करावी पंडितजींनी त्याबद्दल घोषणा करून आम्हाला सुद्धा सेवेची संधी द्यावी अन्नछत्रावर, हीच या शुभप्रसंगी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.